जर तिने मागे वळून बघितलं असतं ना तर तिला दिसलं असतं, पण तिने मागे वळून पाहिलंच नाही. इट वॉज अमेझिंग सिरियल. पण आणि तो सीन जेव्हा तो माणूस खाली पडतो किती फनी होता ना. मी तेच म्हणतेय, हे लोक कसं शूटिंग करत असतील. खरं तर ऍक्शन मूवी मध्ये फुल ऑन एक्झॅजरेशन असतं, पण बरं झालं आता असं काही दाखवलं नाही ते. हो ना, असं वाटतंय दोन मूवी क्रिटिक्स गप्पा मारतायत. वेलकम मिस्टर जान, बसा ना. थँक्यू. आम्ही आजपासून एक टीव्ही सिरियल बघायला सुरुवात केली आणि एक मूवी पण बघितली. नाईस, एन्जॉय करताय. आय होप तू आता बरा आहेस. हो बरं वाटतंय. लैला होती म्हणून. मला आता निघावं लागेल, उशीर होईल नाही तर मला. मिस्टर एमरे, तुम्ही रेस्ट करा प्लीज, दमला असाल. ठीक आहे लैला, मी तुला नंतर भेटतो. लैला, थँक्यू व्हेरी मच. तुझ्यामुळे एमरे लवकर रिकवर होतोय. माय प्लेजर सर, सी यू सून. मी तिला सोडून येतो. ओके. निहात काय घातलंयस तू? कसं दिसतंय? तुला काय वाटतं मेवकेबे, मी तुलाच विचारायला आलो होतो. काढते, खूप विचित्र दिसतंय. जा बदलून ये जा. हो ते ठीक आहे, पण नंतर काय घालू मी? ड्रॉवर मध्ये एक धड पायजमा मिळत नाहीये माझ्या. माहित नाही कुठे गेले सगळे. मी धुवायला विसरले. अरे मी लॉन्ड्री बॅग मध्ये माझे पायजमे बघितले होते. एका आठवड्यापासून तिथेच पडलेत माझे कपडे. निहात काय झालंय? मी नाही धुवू शकले कारण मला खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. लोक येऊन मला प्रश्न विचारतात. हो का मेवकेबे, मी पण तुझ्या त्या गल्लीतला आहे, तुझ्या त्या शेजारच्यांमधलाच मी सुद्धा एक आहे ना. बोल ना खरं. हॅलो, हाय मॉम डॅड. काय झालं? डॅड काय झालंय? एक इमर्जन्सी आहे, एक मोठी इमर्जन्सी. मला नको विचारूस, तुझ्या मॉमला विचार. इतका कसला त्रास होतोय तुला? आणि इतका त्रास होतोच आहे तर स्वतः धुवायचे ना. लॉन्ड्री बास्केट आहे, मशीन आहे, डिटर्जंट आहे, धुवायचे ना मग स्वतः. पण हो, तुला हे माहीतच नसणार ना की सगळं कुठे ठेवलंय ते. ठीक आहे मेवकेबे, मी जेवण बनवतो, भांडी घासतो, लॉन्ड्री करतो, केर फरशी करतो. एक काम कर ना, तू माझा नवरा हो. निहात डॅड, तू मध्ये बोलू नकोस सने. या घरात मी पैसे कमवतो, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या आहेत. माझा रिस्पेक्ट करायला पाहिजे खरं तर, पण कोणी करत नाही. निहात. डॅड बी केअरफुल. मी का सांभाळू? घरातली कामं सांभाळता आली नाहीयेत आणि प्रेसिडेंट बनून फिरतेस तू मेवकेबे. या घरात माझा हुकूम चालणार. शांत बसा ना प्लीज. काय शांत बसा चाललाय? नाही शांत बसणार. काय करणार आहेस तू सांग. न बोलण्याची शपथ घेतली आता. मी तुम्हाला वॉर्न केलेलं. आता जर इथे लैला असती ना तर तिने खूप चांगली हँडल केली असती ही सिच्युएशन. आता हे माझ्यासमोर झालं आणि मला माहित नाही हे कसं हँडल करायचं डॅड. मेवकेबे माहित नाही मी रागात तुला काय बोललो. मी सगळं करायला तयार आहे. सगळं साफ करू शकतो, भांडी घासू शकतो, लॉन्ड्री करतो, केअर फरशी करतो, सगळं चकाचक करून टाकतो मेवकेबे. सगळं एकदम. मेवकेबे डॅड खूप जास्त झालं, आता काही उपयोग नाही. काही हरकत नाही मेवकेबे, मी घरातली सगळी कामं करेन मेवकेबे. आपलं घर साफ असेल, एक कॉर्नर पण घाण राहणार नाही मेवकेबे. मेवकेबे मेवकेबे मेवकेबे. ही व्यक्ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, कृपया नंतर प्रयत्न करा. करेन मी परत ट्राय करेन. मेवकेबे मेवकेबे मेवकेबे. लाईन बिझी. सने मध्ये बोलू नकोस. मेवकेबे बोल. रिंग होती पण काही रिप्लाय नाही येते. यांना न घाबरवता माझ्यासोबत. डॅड चला माझ्या बरोबर या, हळूहळू. चला डॅड माझ्यासोबत चला आता. चला डॅड लवकर चला. चला माझ्यासोबत. मेवकेबे ही तर बोलतच नाहीये. हा इथेच थांबवा. थँक्यू. हे घ्या. हाय उस्मान, कसा आहेस तू? मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी तुला कॉल करणारच होते. मी मिस्टर एमरेकडे होते ना, त्यामुळे विसरून गेले तुला कॉल बॅक करायला. काही हरकत नाही, नो फॉर्मॅलिटीज ॲक्च्युली. हां, ते कसे आहेत? कशी आहे त्यांची तब्येत? ठीक तर आहेत ना? हो ठीक आहेत आता, पण घरीच आहेत. आज दिवसभर मी त्यांची काळजी घेत होते. मी आता तिथूनच आली आहे. पण तू का त्यांची काळजी घेतेस? मिस आयलीन नाही आहेत का काळजी घ्यायला? मिस्टर जानने त्यांना त्यांच्या घरी आणलंय. मिस आयलीन तिथे यावी असं मिस्टर जानना वाटत नव्हतं, म्हणून मी तिथे थांबले. पण असं का? मिस्टर एमरेंना आयलीनला का बोलवायचं नव्हतं? मला वाटतंय मिस्टर एमरेने मिस आयलीनचं खरं रूप बघितलं.
ओस्मान, मी आता खूप दमली आहे, मला घरी जायचंय. ओके, ओके, तू काळजी घे. गुड नाईट. बाय, गुड नाईट. सी यू सून. सनेम, कशी आहेस तू? ठीक आहे. मिस्टर एमरे कसे आहेत? ते आता खूपच बरे आहेत. मिस्टर जान कसे आहेत? आणि मला वाटते ते त्यांचं गिल्ट विसरले असतील ना. येस मिस लैला, कारण ते गिल्टी नव्हतेच. मला अशी आशा आहे की मिस्टर एमरेंना एक दिवस त्यांच्या चुकांची जाणीव झालेली असेल. गॉड नोस. मला माहिती त्यांनी तुम्हाला डिसअपॉइंट केलंय, पण कदाचित त्यांना एक गोष्ट माहित नाहीये जी तुम्हाला माहिती आहे मिस्टर जान. प्रत्येक जण आयुष्यात दुसरा चान्स डिझर्व करतो, खास करून तेव्हा जेव्हा तो तुमचं फॅमिली असतो. या कंपनीत तुला परत येण्यासाठी ते शेअर सोडून अजून बऱ्याच गोष्टींची गरज आहे ज्या तुझ्याकडे नाही आहेत. आता गुपचूप इथून निघ, तेच बरं होईल. एमरे, काय रे, काय हवंय का? मी ठीक आहे, फक्त झोप येत नव्हती. बस. आता बरं वाटतंय. मला गॅरेजवाल्याने कारचे फोटो पाठवलेत. भयानक अवस्था आहे. एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये तू सही सलामत वाचलास. खरंच थँक गॉड. हो, खूप वाईट ऍक्सिडेंट होता. माहितीये, मी प्रत्येक गोष्टीचा अगदी नीट विचार केला आणि मला जाणवलं की राग, बदला, तिरस्कार आणि अँबिशन या सगळ्या खूप वाईट फिलिंग्स आहेत. मी तुझ्यासोबत खूपच चुकीचं वागलो आणि हे मला कळलंय दादा. मी पण असं रिॲक्ट करायला नको होतं. आय एम व्हेरी सॉरी. कॅम्पमधून तुला सगळ्यांसमोर असं बाहेर काढायला नको होतं. मला माफ कर दादा. मला कळलंच नाही की माझा कंट्रोल कधी गेला. हव्यासापोटी मी स्वतःलाच हरवलंय. मी असं कसं करू शकलो? मी एक वाईट माणूस बनत होतो, पण मला माहितीये की मी असा माणूस नाहीये. एक मिनिट हा. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी तुला वचन देतो की मी यापुढे आयलीनच्या जाळ्यात अडकणार नाही. मी पूर्णपणे आंधळा झालो होतो. मी आपल्या डॅडचं आणि फॅमिलीचं खूप नुकसान केलंय. आणि मी तुला पण ऑलमोस्ट गमावलं होतं. ते जाऊ दे, विसर आता ते. रात्र खूप झाली, तू आता आराम करायला हवास. पण यानंतर माझा ट्रस्ट कधी तोडू नकोस. मी सगळं विसरायला तयार आहे. ठीक आहे, आय प्रॉमिस. मी ह्या सगळ्या कडू आठवण विसरेन आणि परत तुझा विश्वास मिळवेन. बघच तू. आय एम शुअर. मेवके बे, तुझ्या हातात जादू आहे. किती टेस्टी बनवलेस तू हे ऑमलेट. खाऊन तर बघ थोडं. हो, तिनंच बनवलंय. हो, तिने बनवले म्हणजे तिचा राग कमी झालाय ना थोडा. एक मिनिट डॅड, अजून हे चालू आहे का? ती म्हणते की ऑमलेट तर सोडाच, मी तर एग्स पण बनवायचं काम करू शकते. कळलं का तुम्हाला? आह. 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 मेवके बे. आह. हे ऑलिव्हज आहेत ना, ते मी बनवलेत. कळलं का? कळलं तुम्हाला?
नाही, ते तिनं कधीच डस्टबिन मध्ये टाकलेत. डस्टबिन मध्ये टाकून दिलं. नाही, तिने ते कधीच डस्टबिन मध्ये टाकले. तुम्ही त्यात लिंबाच्या रसाऐवजी विनेगर टाकलं होतं. सगळे ऑलिव्ह खराब झाले होते असं मॉमचं म्हणणं आहे. मेवकी बे ऐक ना जरा, थोडा समजूतदारपणा दाखव. माफ कर, मी किती वेळा तुझी माफी मागितली आहे. माफ कर ना आता, बस झालं. किती रागवणार आहेस? आता तुम्ही दुसरं कोणीतरी शोधा जो तिचं बोलणं समजू शकतो, कारण मला उशीर होतोय. मला पण गेलं पाहिजे, माझं आज प्रेझेंटेशन आहे. पटकन चेंज करून येते मी. बाय बाय मॉम. मला पण जावं लागेल. मी पण त्यांच्याशी बोलत नाही, जे माझ्याशी बोलत नाही. डिस्कवर युअरसेल्फ इन नेचर हा असेल आपला कॉन्सेप्ट. आपण ह्यावरच फोकस करूया. मी आपल्या टार्गेट कस्टमरचा रिसर्च केलाय आणि ही बघा ग्राफिक्स, तुम्ही बघून घ्या आणि मला यावर सजेशन्स द्या. खूपच छान आयडिया आहे. आणि रिझनेबल पण आहे. ग्रुप प्रमाणे आपण थोडे थोडे चेंजेस करू शकतो, म्हणजे स्लोगन प्रत्येक ग्रुप प्रमाणे असेल. मिस आयलिन, तुम्ही खूप इम्प्रेसिव्ह आणि क्विक सर्वे केलाय. आणि हो, क्रिएटिव्ह पण आहे. थँक्स. हा आपला परफेक्ट प्रोजेक्ट असेल. आय नो. मिस आयलिन, आम्ही तुमच्यासोबत काम करू शकतो. सुपर्ब. आय एम ग्लॅड. आय प्रॉमिस की तुमच्या कस्टमरला माझ्या आयडियाज आवडतील. आशा करूया की असंच होऊ दे. बघूया आता काय होतंय. चला आम्ही निघतो आता. हा, थँक्यू. चला बाय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. मेवकी, तुझ्या मदतीमुळे मी माझं एक्सरसाइज करायला पुन्हा एकदा सुरुवात केली. इतकं छान वाटतंय. चांगलंय ना, मग पुन्हा फिट होशील. लेडीज, आपण आपलं वजन कमी करायचंय. लेडीज तुम्ही रन का करताय? योगा, आपण आला बघ लगेचच. चाचा माचा सगळं करा. चल, तू शिका, पुढे बघ, या, लक्ष देऊ लवकर नको इथे या. त्याच्याकडे. गुड मॉर्निंग प्रेसिडेंट. हे बघ आयसून, मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण नंतर बोलूया. आम्ही तुझा वेळ घेत नाहीये, फक्त बाकीच्यांना वाचवणारे मग जाणारे. बाकीच्यांना वाचवणारे का? कुठे? कोणापासून? माय प्रेसिडेंट, आम्ही इथे प्रेसला बोलवू आणि मगच जाऊ. जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही ह्या डेमोक्रेसीच्या रक्षक आहात, म्हणून तुम्ही म्हणत असाल तर मी सुरू करतो. माय प्रेसिडेंट, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. थँक्यू. आता तू जा आणि आम्हालाही जाऊ दे. आम्हाला एक्सरसाइज करायची आहे. थँक्यू प्रेसिडेंट, तुमच्या या गोष्टीमुळेच मला तुम्ही आवडता. माझ्या लाडक्या बहिणींनो, आम्हाला गर्व होईल जर तुम्ही आमच्या मॉडर्न योगा कोर्सेस मध्ये आलात तर. आमच्या इथे योगा, एक्सरसाइज सगळं होईल. मग तुम्ही येताय ना आमच्या इथे, आणि हे सगळं फ्री आहे. फ्री. मला द्या. ए, मला द्या ना. ए, दे ग जरा, बघू बघू काय मला ते. वाचायचंय काय ते. घ्या घ्या काय गो हे? घ्या घ्या घ्या. ऐका सगळे, लाभ उठवा या ऐका गोष्टीचा. सगळे, मला खरं खरं सांगा, तुम्ही लेडीज पळायला का आला? वजन कमी करण्यासाठी. ताज्या हवेत वॉक करायला आलोय. हो बरोबर, तुम्ही वॉकिंग एक्सरसाइज करताय, पण ही बाई तर नुसती बडबडते, जिला तुम्ही सगळे प्रेसिडेंट म्हणता. माझ्यावर आली आरोप मोठी करतेस, शहाणी थांब योगा. बघतेस तुला. अगं, थांब अरे, बघतेस. असं दाखवतेस बोलू तुला. नका. थांब. काय तुम्ही हे? मला सोबत नाही. ह्युमन राईट्स, डेमोक्रेसीचा रिस्पेक्ट करा प्लीज. हा, तुम्ही बघताय ना, आम्ही तुमच्यासाठी आलो. आम्ही तुमच्यासाठी मॉडर्न योगा स्टुडिओ अरेंज केलाय आणि 1 महिन्यासाठी तुम्हाला योगा फ्री मिळेल. माझ्या कझिनने योगा करायला सुरुवात केली आणि ती ओळखूच येत नाहीये, एवढी बदलली. माझी सिस्टर इन लॉ पण हल्ली योगा करते हो. ती तर एका तरुण मुलीसारखी दिसायला लागलीये. बरं ऐका, हा कॅम्प तुमचं वजन कमी करायला हेल्प करेल, फिट राहायला हेल्प करेल आणि तरुण दिसायला सुद्धा हेल्प करेल. हे बघा, असा कॅम्प परत कधी येणार नाही, कळलं? याचा पूर्ण फायदा घ्या आणि सुंदर बना. काय चाललंय यांचं? हे बघा लेडीज, मी पुन्हा एकदा सांगते, आपण आपल्या योगाच्या फ्री कुपन सोबत काय करायचं ते आपण खर्च करायचे ते स्वतःसाठी. ज्यांना ही आयडिया आवडली त्यांनी माझ्या मागे या. चला, हेल्दी लाईफ जगूया. थांबा ना, कुठे निघालात अगं? असं काय करताय? योगाशिवाय मरत्यात सगळ्या नुसत्या. अरे थांबा. मुझफ्फर, तू सुद्धा चाललास? आय एम सॉरी प्रेसिडेंट, पण मला जावं लागेल. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग सर. सगळे कामासाठी तयार आहात? येस सर. चला कामाला जाऊया. डेरेन, जान, काय म्हणतोस? काही नाही. तू बोल. काय नाही, कॅम्पेन बद्दल विचार करतेय. जेव्हापासून हा प्रोजेक्ट आलाय ना, मला खूप अनइझी होतंय जान. खरं सांगू डेरेन, तुझे खरं तर खूप चांगले दिवस चाललेत. मला फक्त हे बघायचं की ज्या दिवशी क्लायंट गमावशील तेव्हा कशी रिॲक्ट करशील. ओके. त्या प्रोजेक्टची तू काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे. आणि थँक्यू व्हेरी मच, तू सनेमला काम करू दिलंस.
नाही नाही, थँक्यू म्हणायची गरज नाहीये. मला फक्त सरप्राईज वाटतंय की तू नॉन एक्सपिरियन्स मुलीला इतकी मोठी जबाबदारी दिलीस, इतका मोठा प्रोजेक्ट दिलास. सनेम लवकर विचार करू शकत नाही, आपल्यासारखा ठाम डिसिजन घेऊ शकत नाही. डेरेन, तुला ससा आणि कासवाची ती गोष्ट माहितीये? मला माहितीये जान, कासव शेवटी रेस जिंकतं आणि ससा हरतो. नाही, मला वेगळं सांगायचंय. रेस जिंकण्याबद्दल बोलायचं नाहीये मला इथे. माझा उद्देश, जसं कासवाने काही गोष्टी बघितल्या ज्या सशाने नाही बघितल्या, ऍडव्हर्टायझिंग पण तसंच आहे. लोकांनी न बघितलेल्या गोष्टी त्यांना आपल्याला दाखवायच्या असतात. त्यासाठी ऑब्झर्वेशन हे खूपच गरजेचं आहे. या प्रोजेक्टमध्ये सनेमने ते दाखवलंय. जी गोष्ट आपल्याला दिसली नाही ती तिला दिसली आहे, आणि हेच खूप महत्वाचं आहे. डेरेन, तू खूप समजूतदार आहेस. मला वाटतं की तू सनेमशी मैत्री करावीस. Oh, come on. काय? मी चहा आणलाय. ओ, थँक्यू सनेम. यावेळेस चहा तुमच्यासाठी नाहीये. मला माहितीये तुम्हाला कॉफी आवडते, पण एकदा चहा ट्राय करा. हो, पिऊन बघ, थोडा चेंज मिळेल. नेहमी कॉफी पिणं चांगलं नाही, यु नो. माझ्यासाठी आणलंस, थँक्यू. माय प्लेजर. खूप छान झालंय. हो, ही खूपच छान बनवते. ठीक आहे, मग मी येते नंतर. ओके, तू सगळ्यांना एकदा बोलावून घे. आपण एकदा फायनल चेक करूया. ओके. ग्राफिक्स वरून तुम्हाला समजेल की दिस प्रोजेक्ट डिपेंड्स ऑन द कन्झम्पशन हॅबिट्स ऑफ अवर टार्गेट कस्टमर. आता हवं तर आपण आपल्या स्लोगनकडे वळूया. आम्ही डिस्कवर युअर सेल्फ हा स्लोगन बनवलाय. हा स्लोगनचा डिरेक्ट रिलेशन हे आपल्या कस्टमरशीच आहे. कंपस स्पोर्ट्स सोबत म्हणजे लोकांमध्ये फिलिंग जनरेट व्हावं म्हणून आम्ही ठरवलं की चांगली कॅची इमेज बनवूया कस्टमर्ससाठी, आणि बिलबोर्डचं काम पण खूप बारकाईने केलंय. हे बघा आमचे सॅम्पल्स. या इमेज वरून आपण कस्टमरला सांगू शकतो की जर त्यांनी स्वतःला शोधलं तर ते काय काय करू शकतात. मला वाटतं आता तुम्हाला कळेल हे. हा खूपच मस्त आहे आणि मला विश्वास आहे की हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार आहे. खूप छान आहे, खूप मस्त आहे, खूप मस्त. मला आवडलं. पण याचं खरं क्रेडिट जातं सनेमला, कारण तिने स्लोगन बनवलंय. आणि मी सांगितलं होतं की कंपास स्पोर्ट्सचं स्लोगन जो बनवेल त्याला बोनस मिळेल. आठवतंय? तर आता वेळ ती आलेली आहे की मी आता अनाऊन्स करावं की बोनस कोणाला मिळणार आहे. हा, हे तुम्ही कुठेतरी म्हणाला होता, मी विसरलोच. हो, जंगलात म्हणाला होता. हो, पण अजून आपण कॉन्ट्रॅक्ट साईन नाही केलंय. काही हरकत नाही, आपण करूया. तू प्राइज डिझर्व करतेस सनेम, आणि हे घे तुझं सरप्राईज. थँक्यू सो मच. कसली किल्ली आहे कुणास ठाऊक. मिस्टर जान, केवढी मस्त आहे ही. थँक्यू सो मच. आय एम ग्लॅड की तुला आवडली. आपण चालूया का? हो, चालव. बरं झालं की तुम्हाला पण चालवता येते. जरा गप्प राहा आणि मला धरून बस. ओके. प्रेझेंटेशन चांगलं होतं. थँक्यू. थँक्यू. मला खूप आवडलं. तुला काय वाटतंय? आपण जरा बोलूया का? का? काय झालं? तुमच्या कॅबिन मध्ये बोलूया. कम ऑन. काय झालं सांग. हे लोक असं कसं काय करू शकतात? प्रेझेंटेशनचे ग्राफिक्स, स्लोगन सगळं चोरलेलं आहे.
हे सगळं जानच्या एजन्सीने बनवलेलं आहे. कशावरून? मी सुद्धा त्यांच्यासोबत कॅम्पेनला गेले होते. मी त्यांच्यासोबत वेळ घालवलेला आहे. मी त्यांच्यासोबत होते, मला सगळं माहिती आहे. जेव्हा त्यांनी स्लोगन बनवले, ग्राफिक्स बनवली, सगळं फायनल केलं, तेव्हा मी त्यांच्यासोबतच होते. तुम्हाला काय वाटतं, काय करायला हवं आपण? जे योग्य आहे ते. ये माझ्या बरोबर. हॅलो मिस्टर एमरे, आज कसं वाटतंय तुम्हाला? थँक गॉड आज तुम्हाला बरं वाटतंय. बोला ना. आय कांट बिलीव्ह इट. मला किती बरं वाटतंय तुम्ही मिस्टर जानशी बोललात. आज तुम्ही काय करताय? तुम्ही एजन्सीत यायला पाहिजे. हां, मी समजू शकते, काही हरकत नाही. जर तुम्हाला काही हवं असेल तर मला नक्की फोन करा. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. मला खूप मज्जा आली. थँक्यू सो मच मिस्टर जान. माय प्लेजर. रोज चालव. आय होप तू मला रोज राईडसाठी विचारणार नाहीस, हो ना? नक्की नाही विचारणार. मी विचारू शकते. अच्छा, विचारशील का? पण जर तुम्हाला माझ्यासोबत राईड करायची नसेल तर मला गाडी चालवायला शिकावं लागेल. ठीक आहे, वाय नॉट. मी शिकवेन तुला. चहा. वंडरफुल. आयडिया चांगली आहे. मी डेरेनच्या केबिन मध्ये आहे. बाय. किती मस्त. ती एवढी सुंदर स्कूटर आहे ना, ब्राईट रेड, एकदम परफेक्ट आहे माझ्यासाठी. आय एम ग्लॅड फॉर यू सनेम. तुला माहितीये, जेव्हा मी हा बॉक्स बघितला ना, तेव्हा मला वाटलं की नक्कीच तुला प्रपोजल आलंय. नाहीतर बॉक्स मध्ये काय असणार? नाही असं काही. तू सतत म्हणतेस की तुम्ही फ्रेंड्स आहात, पण मला तरी फक्त फ्रेंडशिप दिसत नाहीये. दोघांमध्ये काहीतरी वेगळीच केमिस्ट्री आहे. हो, आमची केमिस्ट्री खूप चांगली आहे. मी त्यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करते, पण तसं नाही करू शकत. जणू आयुष्य आम्हाला सतत जवळ आणतंय, यु नो. माय डिअर सनेम, खऱ्या प्रेमाच्या मध्ये कोणी येऊ शकत नाही. लैला, तू बरी आहेस ना नक्की? म्हणजे आज तू एकदम खुश दिसतेय. कालच्या सारखा मूड नाहीये तुझा. मी मिस्टर एमरीनशी बोलले आणि ते काल रात्री मिस्टर जानशी बोललेत आणि त्यांच्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण झालेत सनेम. काय सांगतेस तू? हा, बोल ना. हे खूपच चांगलं झालं ऍक्च्युली. हो डिअर. लैला, लैला. हा, बोल ना सनेम. हा, लैला, लैला, बोल ना. बोल ना. सनेम, सख्खी बहीण असणं किती सुखाचं वाटतंय. आपण यापुढे भांडायला नको. हो समजलं, आपण नको भांडायला. तुला नाही वाटत आहे का मला एक किस मिळायला हवा? ऑलराईट. हॅलो, वेलकम. थँक्यू सनम. जान कुठे आहे माहितीये तुला? मिस डेरेनच्या केबिन मध्ये. का काय झालं? या माझ्यासोबत या, मी घेऊन जाते. चला या. मी जरा जॅकेट काढते. लैला हे धर जरा. चला या ना. ठीक आहे. मिस्टर जान, यू हॅव अ गेस्ट. जान, जरा बोलायचंय, अर्जंट आहे. अर्जंट आहे? काय झालं? सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम झालाय का? म्हणजे मला वाटतं की ह्या ऑफिसमध्ये नक्कीच कोणीतरी जासूस आहे. जासूस? कशावरून? आज एका कंपनीचं प्रेझेंटेशन होतं. त्यांनी ज्या आयडिया, स्लोगन प्रेझेंट केले ते अगदी तुमच्या आयडिया सारखेच होते. म्हणजे इथलं इन्फॉर्मेशन कोणीतरी तिथे दिली आहे. ओ नो, असं कसं होऊ शकतं जान? एक सेकंड. तू मला सगळी नीट इन्फॉर्मेशन दे जरा. नाही, आधी मला तुमचं प्रेझेंटेशन पाहायचंय. तुम्ही तयार तर आहात ना? जेदा, आम्ही प्रेझेंटेशनसाठी रेडी आहोत. मिस जेदा, जर तुम्हाला आमच्याबद्दल काही डाऊट असेल तर. नाही, तसं नाही. मला बघायचंय की तुमचं काम तर कोणी चोरलं नाहीये ना? ओके, आपण मीटिंग रूम मध्ये बोलूया. चला. ओके, चला माझ्यासोबत. काय आहे? जान, काम डाऊन. नाही, तुला समजत नाहीये. मला असं समजतंय. असं म्हणायचंय मला की शांत हो. नाही, मी शांत हो, शांतच आहे मी. पण हे अति होतंय, खूप अति होतंय. तू म्हणालास ना की शांत राहायला हवं. सध्या तरी आपल्यासाठी हेच योग्य आहे. आपण काही ना काही मार्ग नक्की शोधू. हो, तू बरोबर बोलतेस. मी जातो तिकडे. आणि हे बघा, हे आम्ही प्रिपेअर केलेलं कॅम्पेन. आता काय होणार आहे काहीच कळत नाहीये. बघूया आता काय होतं ते. बघूया. बस.
परफेक्ट. पण मला माफ करा. आय एम रिअली सॉरी. हे एक्झॅक्ट सेम प्रेझेंटेशन आहे जे आम्हाला पहिल्या कंपनीने दाखवलं होतं आणि आवडलंही होतं. खरं तर मी कायम पहिल्याचीच निवड करते, पण खरं तर माझा तुमच्यावर आणि तुमच्या टीमवर आणि गामजेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट तुमचं. कॉंग्रॅच्युलेशन्स. गामजे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. जॉब. हा आयलिन बोल. एमरे, मी कधीपासून कॉल करते, तू माझा कॉल रिसीव्ह का करत नाहीयेस? मी बिझी होतो. काय झालं? तुला आत्ताच्या आता कंपनीत जावं लागेल. पण का जाऊ मी तिथे? तिथे जो मी सिक्रेट कॅमेरा लावला होता तो घेऊन ये. जर कोणाच्या हाती लागला ना तर गडबड होईल. सिक्रेट कॅमेरा? आयलिन काय बोलतेस तू? वेडी झालीस का तू? नाही, मी सगळं नीट प्लॅन केलं होतं. मला माहित होतं की अशी काही गडबड होईल. त्यांनी कंपस स्पोर्ट्ससाठी ज्या आयडियाज बनवल्या होत्या त्या मी आधीच दुसऱ्या एजन्सीला दिल्या होत्या. म्हणजे काय म्हणालीस तू? हा तुझा प्लॅन होता? हा, तू तिथे सिक्रेट कॅमेरा लावला जिथून तुला काढण्यात आलं आणि तू त्यांची डॉक्युमेंट्स दुसऱ्यांना विकली. तुला माहितीये जर सत्य सगळ्यांसमोर आलं तर तू जेलमध्येच जाशील. वेडी झालीस का तू? नाही एमरे, मी वेडी झालेली नाहीये. आपण ज्या कंपनीसाठी इतकी वर्ष काम केलं ते वाया केलं आणि तू स्वतःच्या कंपनीत पाऊलही ठेवू शकत नाहीयेस. मला वाटलं होतं की तू चिडून काहीतरी करशील, पण तू तेही करत नाहीयेस. आणि इतकंच नाही तर माझ्यापासून दूर होतोयस आणि मला याचं कारण सुद्धा माहित नाहीये. अजून मी काही करू शकत नाही आयलिन. तुझ्यामुळे मी अजून अडचणी सहन नाही करू शकत. कळलं तुला? एमरे, ते सगळं जाऊ देत. तू आता जा तिथे आणि कॅमेरा घेऊन ये. नाही, मी नाही करणार आहे. तू जा आणि काढ. मी परत तुझ्या बोलण्यात अडकणार नाहीये. आर यू शुअर एमरे? जर मिसेस हुमाना हे कळलं ना तर तुला एक फुटकी दमडी मिळणार नाही. आणि मी अजूनही तुला चुकीची वाटते एमरे? तू विचार कर आणि काय करायचं ते ठरव. हाय, कसा आहेस? हा, मी मस्त आहे. जरा बघ तरी त्यांच्याकडे. असं वाटतंय की खूप जुने फ्रेंड्स आहेत. त्या दोघांना बघून मला जेलस फील होतंय. हो खरंय. पण दोघं एकत्र खूप चांगले दिसत आहेत ना. अगदी परफेक्ट कपल वाटतात दोघं. तुला काय वाटतं? हो, बरोबर बोलताय. जरा गप्प बसशील का तू? मी आले चहा घेऊन. ओके. आता मला निघायला हवं. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि लवकर करा. हे कॅम्पेन लवकर झालं पाहिजे, नाहीतर वेळ जाईल आणि कामाला लेट होईल. काळजी करू नका, तसं होणार नाही अजिबातच. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे या प्रोजेक्टवर काम करतोय. ठीक आहे. मी आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पेमेंट करेन. तुम्ही चेक करा. हां, ओके. थँक्यू व्हेरी मच. आय एम ग्रेटफुल की तुम्ही माझ्यावर आणि टीमवर विश्वास दाखवलात. रिअली थँक्यू. हो, थँक्यू. तुम्ही त्या स्पायला शोधून काढा, कारण तो डेंजरस आहे तुमच्यासाठी. आय नो, मी पण खूप अस्वस्थ आहे, पण शोधून काढेन त्याला. रादर काढलंच पाहिजे. ओके, सी यू. सी यू. ओके. चल ना, नाच. तू काय बसतीस नुसती? अरे हे घे ना. माय प्रेसिडेंट, मुझफ्फर, चिडलाय का तुम्ही? अरे मी तुझ्यावर का चिडेन बेटा? माझा प्रॉब्लेम तुझी मॉम आहे. जर काही बोलायचं असेल तर तिला बोलेन ना मी. सोडा ना तुम्ही पण का मागे लागलायत? सगळ्यांनी लवकर उठून गार्डन मध्ये एक्सरसाइज करायचा हा आपण विचार केला होता, पण ते नाही होऊ शकलं तर काय करणार? माझी मॉम अशीच आहे, तुम्हाला तर माहितीच. पण मुझफ्फर, तू सुद्धा तिच्या मागे मागे गेला होतास ना. सगळं काही योगाने बिघडवलंय, मी नाही. मॉम तिथे आली आणि योगाबद्दल बोलली आणि सगळे तिच्या मागे निघून गेले. आणि जर कोणाची चूक असेल तर ती योगाची आहे, माझी नाही. तसंही तू जे काय करतोस ना ते योगायोगाने बिघडतच. आपण जर कोणाला मुलगा मानला आणि त्याने काही चूक केली तर आपण नाराज होतो ना, राग येतो, खूप राग. बरोबर आहे तुमचं. खूपच राग येतोय मला.
तिने लाच देऊन सगळ्यांना विकत एक घेतलं. मिनिट, आपण काहीतरी एक्साइटिंग केलं पाहिजे, योगा सारखं, म्हणजे मॉम सारखं आपल्याही मागे पळतील. पण नेमकं काय करायचं तेच कळत नाहीये. मनुष्य आजकाल फार मतलबी झालाय, कायम चांगल्याच्या मागेच बघा पळतो. आपण सुद्धा काहीतरी अट्रॅक्टिव्ह करायला. अरे हीच गोष्ट मी तुम्हाला कधीपासून समजवायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही समजून घेत नाही आहात. मी तर आहेच मूर्ख, पण तुम्ही तरी विचार करा. हो, मग तू व्हाईस प्रेसिडेंट या नात्याने काय करणार आहेस? तू वॉक करत बोलत जा, याबद्दल सगळ्यांना समजाव. तू हे नक्की करू शकतोस बाळा. हे बघा, आपल्या दोघांचंही डोकं चालत नाहीये, हो ना? मग मी एक काम करतो, गल्लीतल्या लोकांना जाऊन विचारतो की त्यांच्याकडे काय आयडिया आहे. ह्यामुळे गल्लीवाले पण खुश होतील आणि ते आयडिया सांगतील. गल्लीवाल्यानो, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटला तुमची गरज आहे. मला माहितीये तुम्ही हुशार आहात. ह्या वेळेस मी तुम्हाला हुशारी दाखवण्याचा एक चान्स देतोय. तुम्ही देताय का आयडिया? जाऊ दे, तुम्ही काय देणार? गल्लीवाल्यानो, तुमचं पुस्तकी ज्ञान इथे येऊन दाखवा. मजा येते ना? अरे ते पडलं बघ. मला अजूनही समजत नाही की आपण अशा प्रॉब्लेम मध्ये कसं फसू शकतो. आय मीन मला खरंच कळत नाहीये काय चाललंय काय इकडे. हो, आपल्याला प्रोजेक्ट तर मिळालाय, पण आपण तो आनंद सेलिब्रेट करू शकत नाहीये. पण हे कोणी केलं असेल मला कळत नाहीये. कोण? का तू का त्रास करून घेतेस? पार्टी एन्जॉय कर, थोडा डान्स कर. जे जे मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये. माझा हो, ऐकून मलाही तरी घे तसंच तू. वाटतंय. आपल्या इथे कोणीतरी जासूस आहे. बघ, जेव्हा आम्ही पार्टीत असतो ना, तेव्हा मी सगळं विसरून जातो. सनेम, जासूस कोणीही असू शकतं. हा पण असू शकतो, मी पण असू शकतो, आपण पण असू शकतो. कळलं काही तुला? बडबड करतोय तुझ्या जी गप्पा बस. मिस्टर जाननी आपल्याकडे बघितलं. मिस्टर गोष्टी वाढवू नकोस जे जे. जरा शांत राहशील का जे जे? त्यांनी ऐकलं की मी म्हणालो आपण पण जासूस असू शकतो. आपण पण असू कधीतरी शकतो. नॉर्मल माणसासारखं राहा जे जे. शांत कसा हो सनेम? माझ्या आसपास काही नॉर्मल नाहीये. कसा काम डाऊन होऊ? मी नाही होऊ शकत, नाही होऊ शकत मी. ते माझ्याचकडे बघतायत. आत्ताच कन्फेस केलंय. आता आपल्याला जेलमध्ये जावं लागणार. चुप बस, मला अडकवू नकोस कशात तरी. हो, खरं बोलतेस तू. त्यांना आपला संशय येईल. स्वतःकडे बघ जरा, काय करतोयस तू? आता हे जरा नॉर्मल शांत वाटतंय का? बसशील का जे जे? नॉर्मल वाटतंय का बघ हे? जॉन, जॉन, तू ऐकतोस का माझं? लक्ष नव्हतं माझं, सॉरी. काय म्हणत होतीस तू? बोल. ऑफिसमध्ये आणखी कॅमेराज लावायचे का? नाही, म्हणजे आपल्याला थोडं अलर्ट राहावं लागेल. आपल्या सगळ्यांचे कम्प्युटर्स चेक करावे लागतील, जसे आधी केले होते. आणि लवकरात लवकर स्पायला शोधायला पाहिजे. कसा आहेस दादा? एमरे, तू इथे कसा काय आलास? काय झालं? मी घरी बोर झालो होतो म्हणून ऑफिसला आलो. तुझ्याकडे वेळ असेल तर आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया का? नाही, बरं झालं तू आलास, पण जरा चुकीच्या वेळेला आलास. का? काय झालं? चांगली गोष्ट आहे की तू लवकर रिकवर झालायस, पण तू इथे यायला चुकीचा दिवस निवडलायस. काय बोलतेस तू? आपल्याला एक चांगला प्रोजेक्ट मिळालाय, पण आम्हाला हे सुद्धा कळलंय की आपला प्रोजेक्ट कोणीतरी चोरून आधीच प्रेझेंट केला होता. असं कसं झालं? पण हे सगळं कोण करू शकतं दादा? तुला कोणावर संशय आहे का? काय सांगू? चल माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलूया. ठीक आहे, तू जा, मी जरा माझ्या केबिन मध्ये जाऊन येतो. तुझा मी आलोच. आराम. नॉर्मल दिसायचं मला. नॉर्मल आहे मी. नॉर्मल. मिस्टर एमरे, वेलकम. हॅलो लैला. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे, तू कशी आहेस? सुपर, मी पण एकदम मस्त आहे. एमरे, हे जासूसी वगैरे मुळे ना मला कशाची तरी आठवण होतीये. हे परत आयलीनने तर केलं नसेल ना? तिचाच संशय येतोय. आयलीन? ती कशी असेल? ती तर इथे नाहीये ना. मला वाटतंय तिने कोणाला तरी गुप्तहेर म्हणून ठेवलं असेल. ती काही करू शकते. तू काळजी करू नकोस. आपण सगळं नीट करूया. आता मी सुद्धा आलोय ना, ठीक आहे? ओके. सी यू लैला. सी यू मिस्टर एमरे. जे सगळं संपलंय. मिस्टर जानना माझ्या संशय आलाय. ते माझ्याकडे बघत होते आणि माझ्याकडे बघून मिस डेरेनशी बोलत सुद्धा होते. व्हॉट टू डू ना? काळजी कशाला करतेस? तूच मला सांगत होतीस ना, काम डाऊन म्हणून ना. मिस्टर एमरे पण माझ्याकडे एकटाक बघत होते. काहीतरी गडबड आहे. मला वाटते की काहीतरी चुकीचं होणार आहे. डेरेन, जरा 1 मिनिट ये प्लीज. हो, आलेच. अरे बापरे. सनेम, तू माझ्या केबिन मध्ये फाईल घेऊन येशील प्लीज? सनेम, घाबरणार का काही नाहीये. फक्त एक साधी फाईलच आहे, घेऊन जा. काम डाऊन. वाव, आय नो. आता मी डान्स करतो.
मिस्टर एमरे, सनीम, मी इथे डेरेनची वाट बघतोय. मी इथे फाईल न्यायला आली आहे मिस्टर एमरे. ही आहे का ती फाईल? मिस्टर फाबरी. मिस सनेम, तुम्ही फ्री आहात का? आपण थोडं बोलूया का प्लीज? हो बोलूया. मिस्टर एमरे, तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल ऐकलं. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला येणार होतं, पण तुम्ही तर इथेच आलात ऑलरेडी. कसे आहात तुम्ही? हो, मी ठीक आहे. तुम्हाला इथे बघून खूप आनंद झाला. मला विश्वास आहे की तुमचं आणि जानचं रिलेशन ठीक आहे. थोडेफार. ठीक आहे, गुड, ग्लॅड टू हिअर दॅट. इथे कसलं सेलिब्रेशन चाललंय का? आम्हाला कंपास स्पोर्टचं कॅम्पेन मिळालंय त्यामुळे. खरंच? ही तर एकदम चांगली न्यूज आहे. कंग्रॅट्स. तसा मला अंदाज होताच की तू तुझ्या कामात एक्सपर्ट आहेस, हुशार आहेस आणि मेहनती पण. थँक्यू सो मच. गुड. मिस्टर एमरे, जर तुमची परमिशन असेल तर मी सनीमशी बोलू शकतो का? एक्सक्यूज अस. ओके ओके, कॅरी ऑन. नंतर भेटूया. नक्की नक्की. ओहो, थँक्यू सो हे घ्या, मच ही मदत माझ्याकडची. करण्यासाठी. हा, खरंच हे खूप घ्या. धन्यवाद. हा, ही पण खूप घ्या. चांगलं काम करताय तुम्ही. हा, ही घ्या. थँक्यू थँक्यू. हे घे मुझफ्फर, हे माझ्याकडून. थँक्यू मिस पाकीजे. मला आणि हे वाटतं तुम्हाला माझ्याकडे. वाचायला खूप आवडतं. हे काय, हे रेफ्रिजरेटरचं मॅन्युअल? आम्ही काय फ्रीज काय करू याचं? अरे कधीतरी उपयोगाला येईल ते. पण ही लायब्ररी आहे, कुठल्या रद्दीचं दुकान नाहीये. तर तुम्ही कुठली पण पुस्तकं इथे आणून द्यावीत. आता काही बोलू नकोस. ते जे देतायत ते घे. आपण नंतर सॉर्ट आउट करू. बरं, पण मला वाटते की तुम्ही एकदा हे बघा. कोणीतरी त्यांचं अरे खेळणं मला मागितलं. काय माहिती आता. मी जुने पेपर मला तर बोलायचं होतं. नाही कळलं ना काय. अरे रद्दीचं दुकान माझ्या शेजाऱ्यांनो, माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमच्यामुळेच हे शक्य झालंय. खूप चांगलं काम केलंय तुम्ही. मला मदत केली आहे. देव तुम्हाला कायम खुश ठेवेल. थँक्यू. हो बरोबर आहे. आम्हाला पुस्तकांची आणखी गरज आहे. मग आपण लायब्ररी चालू करू शकू, सेलिब्रेट करू शकू. मग तुम्ही लवकर घरी जाऊन काहीतरी खायला करून आणा. आपण सेलिब्रेट करूया. वाट कसली बघताय? लवकर जा आणि काहीतरी करू. चहा तुझ्या आवडीच घेऊन येते. हो चालेल, आम्ही आणतो. मी आणते काहीतरी छान काहीतरी करून आणते. लवकर समजत नाहीये. तुम्ही नुसतं बघत उभ्या राहू नका. तुम्हाला समजलं नाहीये का, तर तसं सांगा. कारण आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि फक्त स्त्रियांची नाही तर पुरुषांची पण. तुम्हाला कळलं तू काय आणणार आहेस? का? काय ग? मी ना आणीन ऐकताय का? काहीतरी कर. काहीतरी स्पेशल बनवून आणते. तुमचं लक्षच नाही. खायचंय का तुला? एक मदत काय मागितली तर हे बहिरेच झाले. असं असतं का? कुठे फालतू गेम खेळताय? आमचं ऐका आणि आम्हाला मदत करा. जरा या बायकांकडून शिका काहीतरी. त्या बघा किती कॉपरेट करतात आम्हाला. तुम्हाला थोडीशी मदत करता येत नाही का? तुम्ही सगळे किती मदत करू शकता? इतके जण आहात. अरे, कुठे जाताय? काय झालं? कुठे निघालात? पण जरा खाण्यात एकही जण थांबला नाही. काय करायचं यांचं? चोरांसारखं तोंड लपून पळतात तिकडे. ते बघा. मुझफ्फर, आता ही जागा तुलाच साफ करावी मला लागेल. साफ करायची आहे. सॉरी. तुम्ही सगळे आता घरी जा. आपल्याला हा, चला खूप काम जाऊयात. करायचंय. जायचंय आपल्याला परत. खूप काम आहे हा. हरवू नकोस पुस्तकं. तू काय आणणार आहेस ग? पेस्ट्री? कदाचित मी तुम्हाला माझी सिच्युएशन समजावू शकत नाही मिस सनेम. मला तो परफ्यूम हवा आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मी तो नाही देऊ शकत. आपण आधीच डील केली होती आणि तुम्ही मला खूप अडचणीत टाकलं आहे. जे करायचं ते लवकर करा प्लीज. हे कॉन्ट्रॅक्ट साईन करा. तर मग हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स आहेत आणि यावर साईन करा. कुठला कॉन्ट्रॅक्ट आहे? हो, ही एक ऑफिशियल प्रोसिजर आहे जी आपल्या अग्रीमेंटला लीगलाइज करेल आणि हे खूपच गरजेचं आहे. मिस्टर फॅब्री, वेलकम. हॅलो मिस्टर जॉन. सनीमशी जरा बोलत होतो कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही ह्या ऑफिसच्या बाहेर बोलू शकत नाही. सो म्हणून मग ती इथे एक नवीन कॅम्पेन मॅनेज करते. कळतंय का मी काय म्हणतोय? मला माहिती आहे ते आणि मला काही प्रॉब्लेम निर्माण नाही करायचा आहे. आणि हां, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. खरं तर आपल्याला मिळालं आहे असं म्हणायला हवं. थँक्यू सो मच. एक मिनिट, हे काय आहे सनीम? मिस्टर फाबरीनी माझ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट आणलाय. हो, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक
फॉर्मल प्रोसिजर आहे. मिस सनेमने साईन केली तर मी लगेच इथून निघून जाईन. जास्त वेळ लागणार मिस्टर नाही. फाबरी, हे खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. हे असंच साईन करता येणार नाही. हे साईन करण्याआधी सनेम तिच्या लॉयरशी बोलेल, चेक करेल आणि मग कॉन्ट्रॅक्ट साईन करेल. प्रोसिजर अशीच असायला हवी. येस मिस्टर जॉन. मला वाटतं तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे. ऑफेंड का होत आहे? ही लीगल प्रोसिजर आहे. समजलं, सगळं समजलं. हां, तुम्हाला शक्य होईल तेवढं सनेमला हे कॉन्ट्रॅक्ट हो. साईन करण्यापासून अडवताय आणि त्यासाठी काहीही करायला तयार आहात तुम्ही. पण मला आश्चर्य वाटतंय की तुम्ही यात इतका इंटरेस्ट का घेताय. मी सनेमशी जोडलेल्या सगळ्या गोष्टीत इंटरेस्टेड आहे. आय विश हा इंटरेस्ट तुम्ही आधी दाखवला असता जेव्हा या कंपनीला वाचवण्यासाठी सनेमने हा परफ्यूम मला विकला होता. हे बघा मिस्टर, मला याबद्दल आधी काहीच माहिती नव्हतं. माहिती असतं तर कधी झालंच नसतं असं. पण आता काही करू शकत नाही. ॲग्रीमेंट तयार आहे ना मिस सनेम? हां, हो नक्कीच, पण एका अटीवर. सनेम तुमच्यासाठी वेगळा परफ्यूम बनवेल. त्याच्यासारखं काहीच असू शकत नाही. मला तोच परफ्यूम हवा आहे. आय थिंक हे तर नाही होऊ शकत. मिस्टर चान, मला तुमच्यासोबत ॲग्रीमेंट नाही करायचं आहे. प्लीज तुम्ही या सगळ्यात पडू नका. प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. मला वाटतं तुम्हाला समजत नाहीये. बहुतेक तुमच्याच भाषेत समजवायला पाहिजे. सनेम असं काहीही करणार नाही जे तिला करायचं नाही आणि तुम्ही तिला फोर्स करू शकत नाही. इथेच थांबा. मला वाटतंय की मिसकम्युनिकेशन झालं असेल. आता आम्ही पार्टी करत होतो, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल. हो ना सनेम? आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. एवढं काही विशेष नसेल. बघूया तरी काय आणतायत ते. हे घ्या पैसे परफ्यूमच्या बदली. जॉन प्लीज असं करू नकोस. आपल्याला फक्त प्री पेमेंट मिळालंय. जरा जॉन थांब, मला please. माहिती मी काय करतोय मिस्टर ते. जॉन प्लीज असं करू नका मला. सनेम, मिस्टर जॉन, इथे $4 लाख लिहिलेत. हे तेवढेच आहेत जेवढे मी पे केले होते. आता मला डबल पाहिजेत. डबल पाहिजेत. हो, आमची कंपनी अशीच काम करते. वी वर्क लाईक दिस. बघितलंस? ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? तुझ्या तर आता सोड त्याला. जॉन, काय करतोय तू? जॉन जॉन, please थांब, थोडं. जॉन. सनेम आता हे कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीये. डबल पाहिजेत. जॉन ऐक, असं करू नकोस. असं नको करूस प्लीज. आपलं खूप नुकसान होईल. जॉन असं नको हे घे तुझे करूस. डबल जॉन, पैसे जॉन. आणि निघ. चल निघ. काय झालं एकदम? नो आयडिया. मिस्टर जॉन, तो ली काय केलं तुम्ही? काय छान. तुझा परफ्यूम फक्त माझा आहे. फक्त माझा हक्क आहे त्यावर.